नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर आज आपण स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश यामध्ये आपण युनिट 3 नंतरचा वर्ड प्ले 3 पाहणार आहोत, जो पेज नंबर 73 आणि 74 वरती दिलेला आहे। तर हा वर्ड प्ले सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग पाहूया। यामध्ये फर्स्ट आहे अक्रॉस्टिक। यामध्ये काय दिलं आहे? अन अक्रॉस्टिक इज अ पोयम। अक्रॉस्टिक ही काय पोयम आहे किंवा काव्य आहे, और अदर फॉर्मॅट ऑफ रायटिंग किंवा एक लिहिण्याची एक पद्धत किंवा स्वरूप आहे। इन व्हिच द फर्स्ट लेटर और सिलेबल और वर्ड ऑफ ईच लाइन स्पेल्स आउट अ वर्ड मेसेज, म्हणजे ज्यामध्ये प्रत्येक ओळीतील पहिल्या अक्षराच्या एकत्रित जोडणीतून किंवा शब्दातून एक काहीतरी मेसेज दिलेला असतो। द मोस्ट कॉमन अँड सिंपल फॉर्म ऑफ अन अक्रॉस्टिक पोयम इज वेअर द फर्स्ट लेटर ऑफ ईच लाइन स्पेल्स आउट द वर्ड और फ्रेज, म्हणजे याचं सामान्य रूप म्हणजे प्रत्येक ओळीतील पहिल्या शब्दातील पहिल्या अक्षराने शब्द किंवा वाक्य तयार होते। तर यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत। फर्स्ट पाहूया अन अक्रॉस्टिक पोयम। यामधल्या प्रत्येक अक्षराने आपल्याला फ्रेज किंवा वर्ड तयार झालेला दिसून येतो। सेकंड आहे स्कूल। यामध्ये ही प्रत्येक अक्षराने आपल्याला एक अर्थपूर्ण असा फ्रेज किंवा वर्ड तयार झालेला दिसून येईल। त्याचप्रमाणे फॅमिली याचं देखील आहे। फॅमिली मधल्या देखील प्रत्येक अक्षराने काहीतरी फ्रेज किंवा वर्ड तयार झालेला दिसून येईल। आता या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। काय दिलेली आहे ते पाहूया। नाउ वर्क इन पेअर अँड ट्राय टू फ्रेम अक्रॉस्टिक फॉर द फॉलोइंग वर्ड्स। आता तुम्हाला गटाने काम करायचं आहे किंवा जोडीने काम करायचं आहे आणि खाली जे ते शब्द दिलेले आहेत त्याचा अक्रॉस्टिक बनवायचा आहे। फर्स्ट आहे होम। तर एच पासून काय होईल? हॅपी। ओ पासून आउटस्टँडिंग, एम पासून मार्वेलस, ई पासून एनकरेजिंग आणि थर्ड आहे टीचर। तर याचा अक्रॉस्टिक तुम्ही बघून घ्या। आपल्याला आता खाली अजून एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। काय दिली आहे बघूया। मेक अन अक्रॉस्टिक ऑफ युअर नेम अँड शो इट टू युअर फ्रेंड्स फन विथ वर्ड्स। आता तुमच्या नावाचं तुम्हाला अक्रॉस्टिक बनवायचं आहे। या ठिकाणी मी माझ्या नावाचं अक्रॉस्टिक बनवून दिलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या नावाचं देखील अशा प्रकारचं बनवू शकता। सेकंड आहे स्पुनरिझम। म्हणजे काय ते पाहूया। स्पुनरिझम इज अ स्लिप ऑफ द टंग। द फर्स्ट लेटर ऑफ 2 or more words गेट इंटरचेंज इन स्पुनरिझम। आता हे स्पुनरिझम म्हणजे काय? तर बोलताना शब्दांच्या उच्चारातील नकळत झालेली मजेशीर चूक। यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्दांच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारात अदलाबदल झालेला दिसून येतो। तर फॉर एक्झाम्पल काय दिले आहे? फर्स्ट गो अँड शेक अ टॉवर। तर याचा आपण स्लिप टंग काय होईल? गो अँड टेक अ शॉवर। सेकंड आय मस्ट मेंड द सेल। तर याचं येईल आय मस्ट सेंड द मेल। थर्ड यू हॅव व्हेरी मॅड बॅनर्स। तर याचं येईल यू हॅव व्हेरी बॅड मॅनर्स। आता या ठिकाणी ऍक्टिव्हिटी काय दिली आहे? Now try to make up spoonerism of the following. First, you missed my history lecture. तर याचं स्पुनरिझम काय होईल? You missed my mystery lecture. Second, crushing blow. तर याचं येईल brushing blow. Third, pardon me madam. तर याचं येईल pardon me madam. ऍक्टिव्हिटी काय आहे? नाव करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस। आता हे स्पुनरिझम ऑलरेडी दिले आहे, तर त्याचं करेक्ट सेंटेन्स काय आहे ते सांगायचं आहे। फर्स्ट आहे डू यू लाईक टू बीड इन रेड। तर याचं करेक्ट सेंटेन्स येईल डू यू लाईक टू रीड इन बेड। सेकंड आय कॅन फील माय सूट प्रिंट्स। तर याचं येईल आय कॅन सी माय फूटप्रिंट्स। थर्ड आय कॉट अ बॅन ऑफ सोडा। तर याचं करेक्ट सेंटेन्स येईल आय बॉट अ कॅन ऑफ सोडा। ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। विजिट अ स्पुनरिझम लिंक ऑन इंटरनेट अँड कलेक्ट एक्झाम्पल्स ऑफ स्पुनरिझम अँड डिस्प्ले इन द क्लास। आता आपल्याला इंटरनेटवरती स्पुनरिझमचे अजून एक्झाम्पल्स बघायचे आहेत आणि ते आपल्या वर्गात
शो करायचे. तुमच्या वर्गात जर प्रोजेक्टर असेल किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर त्याच्यावरती तुम्हाला ते शो करायचं आहे. थर्ड, जस्ट वन न्यू वर्ड अ डे, म्हणजे प्रत्येक दिवशी एक नवीन शब्द. यामध्ये आहे राईट डाऊन द न्यू वर्ड ऑन अ कार्ड. आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आपल्याला एक शब्द एका कार्डवरती लिहायचा आहे. ऍड दॅट कार्ड टू युअर कलेक्शन ऑफ सच कार्ड्स ॲट द प्रॉपर प्लेस इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे कार्ड जे आपण जमवलेले आहेत ते अल्फाबेटिकली लावायचे आहेत. लुक अप द वर्ड इन अ डिक्शनरी अँड अंडरस्टँड इट्स मिनिंग. आणि जे आपण शब्द घेतलेले आहेत तर त्याचं डिक्शनरीमध्ये आपल्याला डिटेल पाहायचं आहे. त्याचं मिनिंग काय आहे, ते कसं वापरतात, ॲडजेक्टिव्ह, नाऊन काय आहे, तर ते सगळं बघायचं आहे. ट्राय टू यूज इट इन अ सेंटेन्स ऑफ युअर ओन. त्याचा आपल्याला प्रत्यक्षात बोलताना वापर करायचा आहे. क्लासिफाय द वर्ड यू हॅव कलेक्ट सो फार इंटू. आता हे आपल्याला क्लासिफाय करायचे आहेत, वेगवेगळे करायचे आहेत किंवा त्याचे गट करायचे आहेत. कशात? नाउन्स. तर नाउन असेल तर त्याला एन लिहायचं आहे, वर्ब्स असेल तर वी लिहायचं आहे, ॲडजेक्टिव्ह असेल तर ADJ असं लिहायचं आहे आणि ॲडवर्ब असेल तर ADV असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पुट द अप्रोप्रिएट शॉर्ट फॉर्म अगेन्स्ट इच वर्ड. आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शब्दाच्या शेवटी किंवा त्याच्या माहितीमध्ये आपल्याला हे शॉर्ट फॉर्म लिहायचे आहेत. सेकंड आहे अ क्वेश्चन अ डे. प्रत्येक दिवशी एक नवीन प्रश्न घ्यायचा आहे. तर यामध्ये काय दिलं आहे पाहूया. फ्रेम ऑर चूज अ सिम्पल क्वेश्चन ऑन युअर ओन. यू शुड ऑल्सो नो द अप्रोप्रिएट आन्सर टू इट. म्हणजे आपल्याला एक साधा प्रश्न निवडायचा आहे किंवा तयार करायचा आहे ज्याचं आपल्याला उत्तर माहिती आहे असा प्रश्न. आता नंतर काय आहे. प्रॅक्टिस युझिंग द क्वेश्चन अँड आन्सर विथ युअर फ्रेंड. यू मस्ट यूज अ न्यू क्वेश्चन एव्हरी डे. तुमच्या मित्रांसोबत या प्रश्नाचा आणि उत्तराचा आपल्याला सराव करायचा आहे किंवा प्रॅक्टिस करायची आहे. मग असे दररोज आपण वर्ड घेतलेला किंवा क्वेश्चन घेतलेला आणि याचं प्रॅक्टिस केले तर आपल्याला त्याचा सराव होईल आणि इंग्रजी भाषा आपल्याला अगदी सोपी वाटायला लागेल. यामध्ये C आहे अ सेंटेन्स अ डे. प्रत्येक दिवशी एक नवीन वाक्य. यामध्ये काय दिलं आहे ते पाहूया. फ्रेम अ मिनिंगफुल सेंटेन्स इन इंग्लिश ऑन युअर ओन. युअर सेंटेन्स शुड इन्क्लूड ॲट लिस्ट वन वर्ड फ्रॉम युअर मदर टंग ऑर एनी इंडियन लँग्वेज. म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्हाला स्वतःचं एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. तुमच्या वाक्यात तुमच्या मातृभाषेतील अथवा कोणत्याही भाषेतील किंवा कोणत्याही भाषेतील एक शब्द असणे आवश्यक आहे. आणि काय आहे खाली मग. ट्रान्सलेट द सेंटेन्स फ्रॉम इंग्लिश टू मराठी. जसं फॉर एक्झाम्पल आय लव्ह पावभाजी. तर पैठणी इज एम्ब्रॉयड विथ गोल्डन थ्रेड. यू नीड 2 टीम्स टू प्ले कबड्डी. आता हे जे वरती आपण सेंटेन्स पाहिले आहे त्याचं आपल्याला भाषांतर करायचं आहे. तर पहिला आहे मला पावभाजी आवडते. दुसरा आहे पैठणी सोन्याच्या धाग्यांनी विणली जाते. 3 कबड्डी खेळण्यासाठी तुम्हाला 2 संघांची गरज असते. यामध्ये D आहे बेटर युअर वर्क. यामध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया. थिंक ऑफ मेकअप अ सिमिलर comparison on your own. For example, as cold as ice, as hot as an iron, as soft as silk, as deep as well. तर अशा काही सिमिलीज किंवा ज्या उपमा आहेत तर त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर पाहूया. सेंटेन्सेस पाहूया. First, her sari is as light as feather. Second, he is an innocent as a lamb. Third, her speech is as sweet as sugar. Fourth, her costume is as black as coal.
तर अशा प्रकारची आपल्याला वाक्य सांगता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्कीच चेक करा. ते तुम्हाला नक्कीच आवडतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.